पालखी सोहळ्याच्या मार्गावर मद्य आणि मांस विक्री बंद ठेवावी यासह अन्य 2 मागण्यांसाठी आचार्य तुषार भोसलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती। ही मागणी मान्य करून फडणवीसांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना निर्देश दिले आहेत। त्यानुसार आता प्रशासनाने आजपासून अंमलबजावणी सुरू केली आहे। पालखी सोहळ्याच्या मार्गावर मद्य आणि मांस विक्री आता बंदी असेल। आमच्या मागणीनुसार आजपासून पालखी सोहळे ज्या गावांमधून जाणार आहेत त्या सगळ्या गावांमध्ये मद्य आणि मांस विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे। त्याच सोबत पंढरपूर परिक्षेत्रात म्हणजे पंढरपूर पासून 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये यात्रा कालावधीत मद्य मांस विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे। आमच्या मागणीला तात्काळ मान्यता देऊन प्रत्यक्षात अंमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।